तर या मोर्चाकडे आपले लक्ष असणारच आहे। मात्र आपण थेट जाणार आहोत कोल्हापुरात। मुख्यमंत्री विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेत। तुवे मात्रमवोभे नहित्वा शोरदेवा नम्रता स्वादिशान्तां भीमन्नगावारयन्ते या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते रिमोट स्विचद्वारे रिमोट स्विचद्वारे पुतळ्यावरील पडदा या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, इचलकरंजीमध्ये आता पुतळ्याचं अनावरण पार पडलेलं आहे। एकूणच मुख्यमंत्र्यांचा आजचा हा दौरा किती महत्त्वाचा आहे? गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की या ठिकाणी शंभू तीर्थ उभारावं आणि हे शंभू तीर्थ उभारल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळा आहे तो झालेला आहे या स्मारकाचा। आणि आता मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर संभाजी भिडेकुर्ते असतील, राहुल आवाडे असतील, हे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत। आपण जर बघितलं तर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे अनेक कार्यक्रम आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, शिवभक्तांना आवाहन आहे ते करू शकतात। आत्ताचा जर आपण सोहळा बघतो तर गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा इचलकरंजीकरांचा खूप इच्छा होती की या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा आणि हा पुतळा उभारल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री असतील, त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील असतील, हे देखील उपस्थित झाले। खूप मोठ्या संख्येने शिवभक्त आणि शंभू भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि एक अतिशय देखणा सोहळा आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवभक्तांना, शंभू भक्तांना अभिवादन देखील या ठिकाणी मुख्यमंत्री करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या पुतळ्याची तयारी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच लोकार्पण सोहळा व्हावा अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका घेतली होती आणि तो सोहळा आहे तो आता या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच आपण हा भव्य असा पुतळा पाहतोय आणि आता या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नुकताच या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। इचलकरंजी मधले, कोल्हापूर जिल्ह्यामधले सगळे प्रमुख महायुतीचे नेते यावेळी उपस्थित आहेत। पुन्हा एकदा आपण विजयकडे जाऊयात। विजय, या पुतळ्याचं काय वैशिष्ट्य आहे? इचलकरंजीमध्ये मुख्य चौकामध्ये हा पुतळा आहे आणि आपण जर बघितलं तर इचलकरंजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शाहू महाराजांचा पुतळा आहे, मात्र शंभू राजांचा पुतळा या ठिकाणी नव्हता आणि म्हणूनच इचलकरंजीकरांची खूप इच्छा होती की या ठिकाणी शंभू महाराजांचा पुतळा उभा करावा। त्याचं काम आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून चालू होतं आणि आता हा पुतळा पूर्ण झाल्यानंतर अतिशय ते प्रत्येकाच्या मनामध्ये साठवून ठेवावा अशा पद्धतीचा आहे हा पुतळा आहे तो बनवण्यात आलेला आहे।
जवळपास 20 ते 25 फूट उंच असा हा पुतळा आहे आणि पूर्वेकडच्या दिशेला चेहरा असलेला हा पुतळा आहे. आणि कारण आपल्याला माहित आहे की महत्वाचे हे सगळे इचलकरंजीमध्ये एक मँचेस्टर सिटी म्हणून इचलकरंजीची ओळख आहे आणि त्यामुळे जगभरातील देशभरातील नागरिक या ठिकाणी येत असतात आणि अशा वेळी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा इचलकरंजीमध्ये असणं हे खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच हा पुतळा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा साकारण्यात आलेला आहे. आणि याच बाजूला अगदी साजेसं असं म्हणजे इतिहासाला साजेसं अशी कमान देखील या ठिकाणी उभा करण्यात आले आहे. ते पूर्णपणे ऐतिहासिक लुक आहे तो या संपूर्ण चौकाला या संपूर्ण पुतळ्याच्या स्मारकाच्या दरम्यान ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर समोर एक तोफ आहे ती. नक्कीच विजय, आता पुतळ्याचं अनावरण तर झालेलं आहे, मात्र आज दिवसभर मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि या दौऱ्यावर आपलं लक्ष असणारच आहे. विजय, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. हे सगळं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.